राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुढील 5 दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार। सोलापूरच्या अक्कलकोट ते गाणगापूर या महामार्गावरती 3 फुटांपर्यंत पाणी। अक्कलकोटमधील बोरी नदी ओव्हरफ्लो। बोरी उमरगे या गावाजवळचा पूल पाण्याखाली। बीडमध्ये मागील 8 दिवसांपासून पावसाची हजेरी। नदी नाल्यांना पूर, रस्ते पाण्याखाली। बीड खरवंडी महामार्गाचं काम रखडलं। पर्यायी रस्ता तयार, मात्र पावसामुळे हा पर्यायी रस्ता देखील पाण्याखाली। बीडच्या परळी तालुक्यातील वानटाकळी या परिसरामध्ये या शिवारामध्ये शिरलं पाणी। शेतात पाणी शिरलं, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 3 दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या भागाची केली होती पाहणी, मात्र अजूनही पंचनामे नाही। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेणेतुरा नदीला पूर। लातूर कलबुर्गी रोडवरती पाणी आलं। कर्नाटक सीमेवर कसगी या गावाजवळ पूल पाण्याखाली। कलबुर्गी आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारी वाहतूकही विस्कळीत। साताऱ्यातील कोयना धरण 100% भरलं। धरणातून 11,700 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। दक्षिण सोलापुरात वडकबाळमध्ये सीना नदीच्या प्रवाहात महिला वाहून जात होती। ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी महिलेला वाचवलं। धाराशिवच्या उमरग्यामध्ये मुरुम शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। सखल भागात पाणी साचलं। परिसरात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस। काही घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील काटेजवळ या गावामध्ये जोरदार पाऊस। ओढ्यांना आलेल्या पुरात एक जण गेला वाहून, तर एक जण झाडावर अडकून बसला। झाडावरती अडकलेल्या ग्रामस्थांना लोकांनी काढलं बाहेर।